पेक्षा मोठी. मला जे वाटलं मी तुमच्या समोर ते मांडलं. मला जर मी असाच पडून राहिलो, सलाईन घेतल्यावर सरकारला माहिती आता कमीत कमी काही होत नाही. चौथ्या दिवशी झालं होतं तर सरकारचे काय हाल होते हे लोकांना विचारा, मीडियावर त्यापेक्षा जास्त विचार. सरकारचे काय हाल होते, मग चौथ्या दिवशी हाल होते त्या दिवशी. हे असं मग मैदानात पाहिजे, पण हे समाज इतके माया करायला की मला असं वाटायला एकदम पुढं मला काहीच करता येत नाही आता. इतके माझे अवघड हाले. मी कुठं जायचं म्हणलं तरी माझ्या हालेला. पण तुमचे माया प्रेम मी नाही वाया जाऊन दे, त्याची काळजीच नाही करायची तुम्ही. चार भीतीत नाही, चार भीतीच्या बाहेर नाही. हे मला करून करून जास्तीत जास्त फक्त बदनाम करू शकते. यांच्या हातात मला मॅनेज करण्याची शक्तीच नाही. छोट्या नाट्या टोळ्या उभा करते, आमदार उभा करते, मंत्री उभा करते माझ्या विरोधात. काही संघटना फोडीते, काही समन्वय फोडीते. हे असं होईल. आणि जर आता आपलं क्वेश्चन सुटलं तर शेवटचं मराठा समाजाला सांगतो, आता मरमर करू नका, दवाखान्यात नका येऊ. आंतरवालीत सुट्टी होऊन आलं की पुन्हा आपण अंतरवालीत भेटू, पुन्हा अंतरवालीत भेटू. तर तुम्ही काम करा ना. आपले जे 20-20 लोक ठरलेले टीम करायचं, काहींचा गैरसमज झाला 20च का घराघरीच होऊ द्या. मराठा सेवकाची टीम असू द्या, 5-7 दिवसाच्या ते टीम तयार करा. तर मी थोडा बरा होईल. तिकडे गर्दी केल्यावर काय होतं मला सांगतो. त्या डॉक्टराला काही सुचत नाही की दुसऱ्याला तिसऱ्याच द्यायचं एखाद्या. इतकं बेकार आहे. डॉक्टरला लुटून डॉक्टरचा दवाखाना असून म्हणजे बाहेर होईल. दुसरी गोष्ट त्या दवाखान्यात उभा राहायला जागा नाही. तिसरे पाऊस मारण्याचा आहे तुमचे हात. आणि मला कसलाच नाही आराम होत. आता शरीर संपलं बरं का माझं. आता मला 4-5 दिवस तरी आरामाची गरज. आता शरीर पूर्ण संपलं. या 9 दिवसाच्या दणक्यात उभा कार्यक्रम झाला, शरीराचा पूर्ण जळालं. त्यामुळं थोडस महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हॉस्पिटलला भेटायला काय होतं, नाही येऊन गेलं का आत नाराजी वाटते माणसाला. त्याला वाटतं मी इतक्या लांबून आलो, मला येऊन नाही दिलं. आपण पुन्हा अंतरावरीत भेटू, पण हॉस्पिटलकडे गर्दी कोणीच करू नका. आपले करू नका आणि बाहेरचे पण नका करू. तिथं काय इलाज करावं काय काही सुचत नाही एवढ्या. आणि आता त्या वेदना माझ्या बेकार येतात. हे झाल्यापासून आता उठायला त्रास होतोय, बसायला त्रास होतोय. आता विचारूच नका काय होते. त्यामुळे थोडस तुम्हीच कामा करा. किमान 20 लोक स्वयंसेवक म्हणून मराठा समाजाचे सेवक म्हणून असू द्या. आणि प्रत्येकाची इच्छा मराठा समाजासाठी काम करायचे असेल तर तुम्ही घराघरी शेत द्या, काही अडचण नाही. हो द्या, जितके व्हायचे तितके. एक गठ्ठा एकजूट होणं गरजेचं आहे. त्याचं कारण मराठा समाजाच्या मदतीला कोणी नाही याचं कारण खरं ही राजकीय टीम नाही, सामाजिक. कोणत्याही पक्षात असू द्या त्यात घ्या. कारण गोरगरिबाचा प्रश्न अडीअडचणी सोडायला कोणीच नाही. मला वाटतं म्हणून ही सेवकाची टीम असणं गरजेचं आहे. इकडं पाऊस आहे तरी बघा लोक आहेत का नाही तर रोडवर उभा हालत नाही. ते हाल होते. मग सलाईन घेऊन उपोषण करून इथं पडून राहण्यापेक्षा, समाजाला विकीन करण्यापेक्षा काहीच अर्थ नाही. तुम्ही पावसात येणार याची मला फुल गॅरंटी. तुम्ही किती नाही म्हणू द्या, तुम्ही येणार. आणि कालचं माझ्या तशी परिस्थिती पाहिली ना, काही पहाटे 4 वाजल्यापासूनच महाराष्ट्रातून तिकडून कोकणातून मुंबईतून गाड्या निघाल्या, विदर्भातून निघाल्या. कारण विदर्भातला मराठा आणि कुणबी एकाचे. आपण वेगळे नाही. दोघांनी एकमेकाला साथ द्यायची. आणि यावेळेस जर जाता जाता फक्त एवढं एक सांगतो, फडणवीस साहेब मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणी करा, कामं करू द्या.
मंत्र्यांना मंत्रिमंडळातल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आणि ते दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांचं ऐकून त्यांच्या जाळ्यात गुंतवून आमच्या शेताला फटका मराठीशी करू नका, आमच्या मागण्या सगळ्या द्या. फडणवीस साहेब, तुम्हाला संधी आहे, आमचं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. तुम्ही नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात राहू नका, ते भरून निघू शकत नाही. कारण इथं सगळ्या समाजावर तुमच्याकडून अन्याय झालेला आहे, तुम्हाला काम करावं लागणार. दुसरं, तुमच्या हाताने फडणवीस साहेब तुमची सत्ता तुम्ही पाडू नका. आणि तिसरं मात्र मोलाचं लक्षात ठेवा मराठ्यांनो, आचारसंहिता लागेपर्यंत जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर खचून जायची आपल्याला कसली गरज नाही. खचून जाणार ते मराठी नाही. आणि तुम्ही माझ्या मागे तर मी बी तुमच्या मागे, कोणाला मोजायची गरज नाही. फक्त दुसरा शब्द एवढाच सांगतो, जर सरकारने आपल्या लेकराशी धोका केला, तुम्ही मात्र तुमच्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याशी धोका करू नका, रक्ताच्या लेकराशी धोका तुम्ही करू नका. पक्षाला नेत्याला मोठं करायसाठी स्वतःच्या लेकराला, रक्ताच्या लेकराला, सोन्यासारख्या त्या काळीज असणाऱ्या आपल्या पोराला, आपल्या पोरीला धोका देऊ नका. पुन्हा पुन्हा त्यांना मतदान करून स्वतःच्या लेकराचा अपमान करू नका, स्वतःच्या जातीचा अपमान करू नका. पक्षाच्या नेत्याचे पोरं मोठे करायच्या नादात तुमचे स्वतःचे पोरं संपून बसू नका. मी तळतळीनं तुम्हाला सांगत राहणार, हात जोडून तुम्हाला सांगतो, ऐका, नका लेकराचं वाटोळं होऊन देऊ. कोण पक्ष नाही, कोणी नाही. याचबरोबर आणखी सांगतो, श्रीमंत मराठा सोबत असो अथवा नसो, 24 घंटे कामात राहायचं. आपण आपल्या लेकराच्या कामात राहायचं, मोठं करायच्या कामात राहायचं. आणि जो श्रीमंत माणूस आपल्या गरीब मराठ्यासोबत राहील त्याला सुद्धा मोठं करायला मागा पुढं गरिबांनी बघायचं. कोणी जिल्हा परिषदला उभा राहणार आहे, कोणी पंचायत समितीला उभा राहणार आहे. जरी ते श्रीमंत असले, आपल्या सोबतीनं राहणार असले, तर त्यांनाही मोठं करायचं काम गरीब मराठ्यांनी करा. कोण सोबतीनं आहे तुमच्या, कोण सोबतीनं नाही, हे आता ओळखायचं शिकारे. माझ्या मायबाप मराठ्यानं लय भोळे राहू नका, लय वाटोळं केलं आपलं यांनी 70 वर्ष. ते लय मोठे झाले, यांना 4-4 पत्र्या नव्हते मायबाप यांच्या घरावर. आपण आहे तसेच येत बरं का. आपला तेवढाच नाव लागलाय, निवडणूक आली की नेत्याच्या नावाच्या घोषणा दी, पॉम्पलेट चिठ्ठी आणि माझी त्याची ओळख येते नेत्याची, एवढीच छाती ओढून सांगायची सवय झाली आपल्याला. लय झालं तर एखाद्या बार दारू पाहिजे देत, एखाद्या बार तुम्हाला काही खाऊ घालते, पण तेवढे 15 दिवस. हे विसरू नका माझ्या गरीब मराठ्यांनो, तुम्ही फक्त 15 दिवस. एकदा 15 दिवस गेले तर लोकांना तुम्हाला तेवढंच हुशार सांगणे, आमदार साहेब आणि मंत्री साहेब माझ्या ओळखीचा आहे, याच्या पुढं काय नाही. पण तुमच्या लेकरू ज्या दिवशी दिल्लीत अधिकारी बनल, राज्यात अधिकारी बनल ना, आपले आजी आजोबा विमानानं आपल्या अधिकाऱ्याकडे जातील दिल्लीला. आणि मग त्या आजी आजोबांना बघितलेलं काय असतं, त्या आईबापाने काय असतं ना, हे कशातच तोडू शकत नाहीत मराठ्यांना. आपण कशातच तोडू शकत नाही. दुसऱ्याचे लेकरा मंत्री झालेले, आमदार झालेले बघून आपल्याला काय खुशी. मारू नका लेकराला, एवढंच माझं तुमच्याकडे हात जोडून विनंती. पक्षाचा नेता आणि पक्ष मोठा करण्याच्या नादात तुमच्या स्वतःच्या लेकराशी तुम्ही धोका करायला लागलात, मात्र हे विसरू नका. ज्यांनी ज्यांनी ज्या जातीनं त्यांच्या लेकराला आरक्षण दिलं, त्या जातीचे लेकरं पुढे गेले. त्यांनी जात आणि लेकरं आधी ओळखले, पक्षाने ओळखला. हे ध्यानात ठेवा का मराठा हो. त्यांनी आधी जात पोरं ओळखले आणि पोराला आरक्षण दिलं. तुमच्या डोळ्यात एकदा ते पोरं इना करून तुमच्या पुढे हिंडतील अधिकारी. मग तुम्ही एवढ्या मोठ्या राज्यात ताकदीनं 6 कोटीपेक्षा जास्त मराठा, बाकीचे 1 कोटीच्या खालीच आहेत. म्हणजे सगळे जरी एकूण झाले तरी त्यांचा तुमचा एकटा मराठा करू शकतो. एवढी ताकद आहे. तुम्ही दाखल राहू नका, तुमची शक्ती ओळखा.
त्यांनी त्यांच्या पोरांना दिलं, ते मोठे झाले. तुम्ही गुंतून पडला भांडणं करण्यात, भावकी बांधा फोडण्यात गुंतून पडला, ग्रामपंचायतच्या राजकारणात गुंतून पडला तुम्ही चिल्लर सदस्य व्हायसाठी. आणि ते लोक मोठ्या मोठ्या पदावर गेले, ते लोक अधिकारी होऊन बसले, मत तुमचे घेतले. तुमचे लेकराला मारू नका, त्याला भविष्यापासून वाचवा, तुमच्या पोरीला वाचवा. तुमची पोरगी अधिकारी होऊ द्या, ती तुम्हाला संभळणार आहे बरं का, राजकीय नेता नाही संभळणार. तुमचं पोरगा अधिकारी झालं तर म्हातारपणाची आधाराची काठी तुमची ती. तुमची लेख जर अधिकारी झाली तर ती तुम्हाला हाताला धरून चालणारे, आजी आजोबाला हाताला धरून चालणारे, बापाला आईला हाताला धरून चालणारे नाही संभळणार दुसरं कोणी. हे हसण्यावरण्याचा विषय नाही, गांभीर्याने घ्या. जर संपलात ना तर वावर संपले, आपल्या हातातलं आरक्षण संपलं, काय करणार आहेत तुम्ही? राजकारण ही वाईट नाथ नका लागू देऊ तुम्हाला. काय समाजानं ठरवलं ना अमुक अमुक करायचं, तर इथून पुढे लोक म्हणले पाहिजे मराठ्यासाठी जात नाही रे बाबा, ते करायचं म्हणलं की तेच करतो. तिथे रस्ते बंद केल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने जावं लागलं, कॅनवरच्या रोडनी जावं लागलं, काही चिखलात जायला लागलं. कालचा दिवस अवघड. काल आहे बहिणी खूप आरडत होत्या की तुम्ही ऑपरेशन नाही करायचं, तुम्ही पाणी घ्या, सगळ्यांनी घ्या. मला नाही वाटत मी मुद्दाम करावं म्हणून, पण शेवटी एखाद्याचा मी मुलगा आहे, एवढ्या मोठ्या समाजाचा मी मुलगा आहे, माझ्या खांद्यावर जबाबदारी एवढी समजून घ्या. कधीच मराठ्यांचे पोरं हे लोक मोठे करू लागणार नाही. आपले श्रीमंत मराठी आपल्या गरीब मराठ्याला एकजूट येऊन एक ताकद टाकून आपले लेकर मोठे करावं लागले. लय केले होतं मी 70 वर्षात, लोक मोठे लय मोठे गेले. आपल्या लेकरांचं काय? आज शेतकरी मराठा रात्रंदिवस शेतात काम करून चिखलात पावसात उन्हात वाट बघतो, माझे लेकरू कधी नोकरी लागत. पैसे घातले, कष्ट केले, ते व्याजाने काढले, ते वाट बघतोय आरक्षणाची. मजूर मराठा वाट बघतो आरक्षणाची. कोण वाट बघत नाही मराठ्यांचं? प्रत्येक पक्षात असणारा मराठा आरक्षणाची वाट बघतो. प्रत्येक पक्षात शेवटी त्याचं पोरग जर एखाद्या टक्क्यावर उठलं आणि तो जरी सत्तेत असला तरीही त्याला इतकं वाईट वाटतं की आपण सत्तेत असून फक्त आरक्षण नसल्यामुळे आपल्या पोराचं किंवा आपल्या पोरीचं आयुष्य बरोबर झालं. कोणत्या राजकीय पक्षातल्या मराठ्याला वाटत नाही की आरक्षण नाही मिळालं पाहिजे. कोणत्या शिक्षकाला वाटत नाही. प्रत्येक शिक्षक वाट बघतोय आज आरक्षण. पोलिसांमध्ये असणारा प्रत्येक पोलीस वाट बघतोय आरक्षणाची. एसटी ड्रायव्हर कंडक्टर असणाऱ्या मराठी सुद्धा वाट बघते. हमाली करणारे मराठी ते वाट बघते. कंपन्यात मुंबई पुण्यात शहरात काम करतात आमचे लोक. कंपन्यात करते, कोणी पुण्याच्या दारासमोर राखाने कोणी हाटे टाकले, कोणी चालवे टाकल्या, कोणी रिक्षा चालवते, कोणी जिपा चालवते, कोणी ड्रायव्हर चालवते, कोणी ट्रक चालवते, कोणी रोडच्या लाईनच्या गाड्या. प्रत्येक मायबाप टॅक्सी चालवणारा मायबाप वाट बघतो की माझा आरक्षण जर मिळालं तर माझा लेकरू अधिकारी होणार. प्रत्येक मराठा वाट बघतो. डॉक्टर मराठा वाट बघतोय, मराठा वकील तोही आरक्षणाची वाट बघतोय. वारकरी मराठा, महाराज असणारा मराठा वाट बघतोय आरक्षणाची. कोणतं क्षेत्र असं नाहीये की तहसीलमध्ये काम करणारा माझा अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या, कामगार असू द्या, ते वाट बघतो आरक्षणाची. ऊस तोडणारा मराठा वाट बघतो, आम्हाला करणाराही बघतो. व्यवसायानं किंवा राजकारणानं असला तरी माणूस आरक्षणाची वाट बघतो. हे आरक्षण खूप महत्वाचं आहे.
आपल्या आपल्या लेकराचं भविष्य याचं खूप मोठं होणार आहे. म्हणून प्रत्येक मराठा नेत्याने जर आपल्या लेकराशी धोका केला तर गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, राजकारण्यांपासून कष्टकरी मजुरांपर्यंत सगळ्या मराठ्यांना सांगतो, त्यांनी जरी तुमच्या मुलाशी धोका केला, तुम्ही तुमच्या लेकराशी धोका करू नका. स्वतःच्या जातीशी आणि स्वतःच्या मुलाशी मराठ्यांनी धोका करू नका. ही तुम्हाला हात जोडून तिसरा मुद्दा सांगतो. जरी नेत्यांनी आणि पक्षाने आपल्याशी धोका केला, आपण मात्र आपल्या लेकराशी आणि जातीशी धोका करून पुन्हा राजकारण्याच्या नेत्याला किंवा त्याच्या पोराला मोठं करू नका आणि आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. हे मला तुम्हाला हात जोडून सांगायचं. मला जे सांगायचं होतं ते मी महत्वाच्या या 3 गोष्टी समाजाला 1 आणि फडणवीस साहेबाला 2, एकूण 3 मुद्दे सांगितले. या पलीकडे मला बोलायचं नाही. आता राहिला विषय माझ्या समाजाचा. काल लोक कोरडे बोलले, त्या अक्षरशः रडत होता, तुम्ही पाणी घ्या, उपचार घ्या. मी बोलत नाही, ही मीडिया बोलती, मीडियाने बघितलंय आणि आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही माझा मराठा काय. एक येत नसल्यावर लोक नाटकं करावं लागत असते. तिथे बघा डोक्यावरती गरजत आहे, इजा लावत्या 2000 पाऊशी, तरी मराठी इथं उभा आहे. आता तुम्ही फ्रेम दिले असतील त्यामुळे तुम्हाला होते कॅमेऱ्यामध्ये देत नसेल, पण पावसात आत्ताही लोक किती उभा आहे. जर विनंतीनं तुम्ही दाखवलं ना तर या राज्याला, सरकारला कळलं खरंच मराठी चिखला तर गेल्यात सुद्धा उभा आहे. 23 लाखात आहे, हजारात ते नाही. ही सत्य परिस्थिती. कोणत्या बाजूला तुम्ही वळालात तरी मराठी दिसते. कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. इतक्या वेदना होत होत्या खूप, आणि माझ्या समाजासाठी सुद्धा कालचा दिवस वाईट होता. काल इतक्या रडलेला आवाज कानावर येत होता ना, असं वाटत होतं कधीच उपोषण करायचं नाही.